तुमचाच नाही तर नाही माहिती नाही, तर तिथे आम्ही चाललो. मी शांती पण नमस्कार मंडळी. आणि काय नवरात्रीचं बंद करा, व्हिडिओ डिलीट मारेल. नमस्कार मंडळींनो, मी शांती परब. स्वागत असे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज असा रविवार आणि पूर्ण दिवस तर आमचं पावसामुळे वेस्टच गेलेलो असं म्हटलंच तरी हरकत नाही. आता कुठे पाऊस थांबलो आहे, त्याच्यामुळे आता आम्ही चाललो जरीमरी आईच्या दर्शनासाठी. आमच्या इथे जरीमरीचं मंदिर खूपच जवळ असा, सो त्याच्यासाठी आम्ही चाललो. आणि जर शक्य झाला तर दुर्गडी किल्ल्यावरती जाऊन सुद्धा आमचा आता विचार असा. सो चला आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करूया, म्हणजे आपल्या कळत की आपण नक्की खय जातलो आणि काय होतं पुढे. चला, तर आता आम्ही चाललो आहे. रात्रीचे 8 वाजलेत आणि आता आम्ही घरातनं बाहेर पडलो. सकाळपासून पावसानं जी टिरी टिरी रावला नसना ती आता खय जरा शांत झालो, त्याच्यामुळे आम्ही आज बाहेर पडलो. नाहीतर आज काय बाहेर पडायचा आमचा निश्चित होताच नाही. मोजून 10 मिनिटांवरती माझ्या घरापासून मंदिर असा, त्याच्यामुळे मला जास्त काय लांब यायचा लागत नाही. याच्यासाठी पर पर्सन 15 रुपये देऊन आम्ही या मंदिराच्या कमानीजवळ पोचलो आणि तिथून थोडासा आत दिल्यानंतर आमका मंदिर भेटता. फार काय लवकर आणि उशिरा पण आम्ही या मंदिरात येऊक नव्हतो, त्याच्यामुळे शांततेत देवीचं दर्शन घेऊक भेटलं. तसं बघू गेला ना तर जवळपास मी 6 महिन्यानंतर या मंदिरामध्ये गेलेले, त्यामुळे ना खूप छान वाटत होता. आणि खरंच या मंदिराचं जागृत देवस्थान असं म्हणाक हरकत नाही, कारण की इथे गेल्यानंतर ना खरंच मन खूप प्रसन्न होऊन जातं. जरीमरी मंदिराच्या अगदी बाजूकच रामाचं मंदिर सुद्धा असा, तर थंय आम्ही दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालो दुर्गडी किल्ल्यात जाण्यासाठी. फायनली ठरला बरं काय. मंदिराच्या बाहेर येऊन लगेचच आम्ही रॅपिडो बुक केलं आणि आम्ही निघालो दुर्गडी किल्ल्यात जाण्यासाठी. मी तर पहिल्यांदाच या ठिकाणी चाललेलं, त्यामुळे मागे इथला काय एवढं नॉलेज नव्हता. माझ्या भावाक माहिती होता, त्यामुळे आम्ही तिकडे निघालो. आणि कदाचित तुम्ही सुद्धा ह्या लोकेशन पहिल्यांदाच बघत असाल असं मला वाटतं. त्यामुळे चला आपण एकत्रच ह्या दुर्गडी किल्ल्यावरती जाऊया. आता मुंबईचं नवरात्र आणि गणपती म्हटलो ना तर इकडे खूप झगमगाट असता, छानपैकी लायटिंग असता, वाजत गाजत सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे खूप छान वाटत होतं जाताना. तर फक्त 150 रुपये लागले आमका जरीमरी मंदिराकडून ह्या दुर्गडी किल्ल्यावरती येण्यासाठी. आणि इथे गेल्यानंतर थोडंसं चलत गेलो आम्ही वरती, तर आमका किल्लो लागलो. तर आम्ही आता ह्या किल्ल्याच्या वरती चाललो. किल्ल्याच्या या पायथ्याशी ना एक छोटीशी जत्रा भरली होती. छोटीशी नाही, बऱ्यापैकी मोठी होती. आणि खरंच इकडे इल्यानंतर ना गावची आठवण येऊक लागली. म्हणजे कसं आमच्याकडे महाशिवरात्र किंवा जत्रा सुरू होतात ना तेव्हा अशी जत्रा भरतात, तशा प्रकारची जत्रा इथे भरली होती. आणि किल्ल्यावरती प्रवेश करताच ह्या हनुमानाचा छान देखावा तयार केलेलं होतं. मला वाटलं होतं की दुर्गडी किल्ला म्हणजे खूप मोठा असा, खूप विस्तारित स्वरूपाचा असेल, पण हा अगदी छोटासा होता. आणि छोटा जरी असला तरी इतिहासाला साक्ष देणारा असा किल्ला खूपच छान वाटत होता. पहिलं तर ह्याची जी सजावट होती ना ती खूप छान केलेली होती. आणि इथे ज्या डेकोरेशन केला होता ना त्या किल्ल्याच्या भिंती दाखवल्या होत्या आणि त्याच्यावरती ना आपल्या प्रत्येक पावळ्यांची एक वेगळी वेगळी कथा आणि त्यांनी आपल्यासाठी काय काय केलं ही सगळी माहिती दिलेली होती. तर ती तुम्ही इथे वाचू शकता. एकंदरीत सांगायचं झालं ना तर या मंदिराचं जे डेकोरेशन केलं होतं खूप म्हणजे खूप भारी केलेलं आणि म्हणजे असा बघण्यासारख्या आणि डोळे दिपवून टाकणारा असा डेकोरेशन होता. पण आपल्या एक वेळेचं बंधन असल्यामुळे आम्ही जरा पुढे पटापट चालत राहिलो, कारण की ऑलरेडी तिथे खूप रांग होती आणि त्या रांगेमध्ये आपल्या ग्रावाचा होता तर वेगळीच गोष्ट. त्यामुळे चला आपण रांगेत जाऊया.
किल्ल्यावरती इल्यानंतर म्हाका एक गोष्ट जाणवली तर ती म्हाका तुमकां सांगू सारकी वाटता. ता म्हणजे आजकालच्या बिझी शेड्यूल असता प्रत्येकाचं, तुमकां पण माहिती आसा, आणि शहरातलो माणूस म्हणजे धावपळीचं जीवन असता. तर ह्या धावपळीच्या जीवनात ना ही एवढी सारी लोकं रांगेत उभी राहिली. जवळपास 2-2 तासाची तरी रांग होती. मी स्वतः 2 तास उभ्या राहिले इथे, तेव्हा कुठे देवीचं दर्शन झालं. तर वेळात वेळ काढून एवढी सारी लोकं ह्या देवीच्या 2 मिनटं किंवा त्याच्यापेक्षा पण कमी वेळाच्या दर्शनासाठी इली. या खरंच सांगूची गोष्ट असा आणि अभिमानास्पद गोष्ट असा की आपल्या इथली लोक आज पण एवढी भक्ती करतात. ऑलमोस्ट 11 वाजलेले असत रात्रीचे आणि आम्ही इथे थांबलो वाजून. आता काहीच वेळात आमचं देवीचं दर्शन होतं. तोपर्यंत ह्या देखाव्यामध्ये जे 5 देवींचं दर्शन होतं ते आमका भेटला आणि त्यानंतर राजांचंही दर्शन केलं. चला तर मग आपण आता मंदिर बघूया. दर्शन घेऊन आता आम्ही निघालो परतीच्या मार्गात डायरेक्टली तर जाऊचा नाही असा. जाता जाता आम्ही इथे जरा पाया पडलो आणि त्यानंतर खालती जत्रा जी होती तर त्या जत्रेक पण आम्ही फिरत गेलो. त्यांच्याकडे मालवणी खाजा नसतला ना, आमच्या गावची आठवण येते मला. आमच्या गावच्या जत्रेक मालवणी खाजा, पहिला मालवणी खाजा होया. संध्याकाळपासून काहीच खाऊक नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही मंचुरियन आणि चायनीज भेल खाल्लो आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे जराशी जत्रा फिरलो. जत्रेत फिरण्यासारखं खूप काय होता, घेण्यासारख्या पण खूप काही होता, त्यामुळे आम्ही थोडंफार काहीतरी घेतलो आणि त्याच्यानंतर आता जायचं कसा तर जाऊचे ठरलं इथे वांदे, कारण की ट्रॅफिक जाम आणि त्याच्यात रॅपिडो पण बुक होत नव्हती. तर फायनली नाही म्हटलं तरी 12 वाजता माझी रॅपिडो बुक झाली. सो आम्ही 12 वाजता रॅपिडो करून पुढच्या प्रवासात गेलो. आणि माझं नशीब बघा कसं, आता मी जसा बाईकवरती बसले ना तसं पाऊस सुरू झालो. जवळपास 20 मिनटं तरी पाऊस कंटिन्यू होतो. त्याच्यामध्ये मी भिजान पार जोतो झालं आहे. काय करताला इटम ना करून ठेवला ना पावसान. तर असंच भिजत घराकडे गेलो आहे. अशा प्रकारे ठरवलेल्या दोन्हीही मंदिरांमध्ये मला जाता आलं आणि तिथलं दर्शन घेता आलं. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याकरिता तुमचे खरंच मनापासून खूप खूप आभार आणि भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.